स्वराज्य टीव्ही, पर्याय आमचा, निवाडा तुमचा। सरकारी शाळा म्हटलं की डोळ्यांसमोर येतो तो खालावलेला दर्जा आणि घटणारी पटसंख्या. परंतु बुलढाण्यात मात्र चित्र बदलतंय. इंग्रजी माध्यमाच्या झगमगाटात मागे पडणाऱ्या जिल्हा परिषद शाळा आता कात टाकत आहेत. अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि डिजिटल शिक्षणाच्या जोरावर या शाळा हायटेक झाल्या आहेत. मात्र पालकांचा संभ्रम दूर करण्यासाठी आणि शाळेतील पटसंख्या वाढवण्यासाठी बुलढाणा शिक्षण विभागानं एक अनोखं अभियान सुरू केलंय. पारंपरिक संस्कृतीचा आधार घेत थेट वासुदेव बनून शिक्षक घराघरात पोहोचत आहेत. पाहुयात खामगाव तालुक्यातून सुरू झालेल्या या अनोख्या मोहिमेचा हा विशेष रिपोर्ट. हातात चिपड्या, डोक्यावर मोरपंख, माथ्यावर चंदनाचा टिळा आणि संतांची वेशभूषा. दान पावलं, ज्ञान पावलं, आपल्या मुलाला जिल्हा परिषदेच्या शाळेत टाका, अशी साथ घालत बुलढाण्याच्या गावागावांत सध्या एक अनोखा वासुदेव गावागावात फिरतोय. इंग्रजी माध्यमाच्या शाळांकडे वाढणारा कल आणि सरकारी शाळांबद्दलचा पालकांचा संभ्रम दूर करण्यासाठी बुलढाणा शिक्षण विभागानं कंबर कसलीय. एकीकडे खाजगी शाळांना टक्कर देणारा भौतिक आणि शैक्षणिक दर्जा जिल्हा परिषद शाळांनी गाठलाय. अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि डिजिटल साधनांनी या शाळा आता पूर्णपणे हायटेक झाल्या आहेत. या ठिकाणी आपल्याला माहित आहे सर्वांना की महाराष्ट्राचे शालेय शिक्षण मंत्री माननीय दादाजी भुसे साहेब हे वेगवेगळ्या नवनवीन संकल्पना राबवत आहेत. तसेच बुलढाणा जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी माननीय गुलाबरावजी खरात साहेब आणि आमचे प्रेरणास्थान मार्गदर्शक माननीय विकास पाटील साहेब पटसंख्या आणि गुणवत्ता वाढीसाठी विविध उपक्रम राबवत आहेत. परंतु हे सर्व मान्य अधिकारी मान्य पदाधिकारी सर्व राबवत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून ह्या ज्या योजना आहेत जे काही त्याची अंमलबजावणी प्रभावीपणे नागरिकापर्यंत व्हावी यासाठी ज्या काही योजना राज्याच्या माध्यमातून, जिल्ह्याच्या माध्यमातून, तालुक्याच्या माध्यमातून अतिशय उत्कृष्टपणे राबवले जाते त्याची अंमलबजावणी प्रभावी व्हावी आणि पालकांपर्यंत त्या सर्व योजनांची माहिती पोहोचावी. कारण सर्वांच्या मध्ये असा एक ग्रह आहे किंवा जिल्हा परिषद शाळा, परंतु जिल्हा परिषद शाळांमध्ये जे काही आज रोजी शिक्षण मिळत आहे ते शिक्षण मला तरी असं वाटतं आता कुठं मिळत नाही. कारण आपल्याला माहित आहे की नुकत्याच झालेल्या सर्वेक्षणानुसार फिनलंड हा जगातील सर्वोत्कृष्ट देश मानला जातो. त्यातील जे काही घटक आहेत जे आपल्या भारतीय परिस्थितीला लागू होतील अशा प्रकारचे घटक सुद्धा आपण अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट केले आहेत. त्यामुळे निश्चितच जो काही आपण विकसित भारत ही संकल्पना म्हणतो तर विकसित भारताचा जो नागरिक आहे तो नागरिक कसा निर्माण व्हावा याच्या प्रकारच्या ज्या काही योजना आहेत, विद्यार्थी कसा तयार होईल, हे सर्व प्रकारची योजना या ठिकाणी तयार झालेली आहे आणि त्या प्रत्येक योजनेचा भाग एक शिक्षक म्हणून प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत पोहोचावा म्हणून या ठिकाणी आपल्याला माहिती आहे पूर्वीच्या काळी वासुदेव हे गावामध्ये सामाजिक जनजागृती करत होते. परंतु याच माध्यमातून एक शिक्षक या नात्यानं आपण सुद्धा ह्या ज्या काही योजना आहेत जे शासन झटत आहे ह्या योजना प्रत्येक नागरिकापर्यंत प्रत्येक पालकापर्यंत पोहोचाव्या यासाठी हे या ठिकाणी मी स्वयंप्रेरणेनं या ठिकाणी ही भूमिका साकारलेली आहे. याच डिजिटल आणि दर्जेदार शिक्षणाची माहिती पालकांपर्यंत पोहोचवण्यासाठी बुलढाण्याचे शिक्षणाधिकारी विकास पाटील यांच्या संकल्पनेतून जिल्हाभरात एका विशेष अभियानाला सुरुवात झाली आहे. खामगाव तालुक्याच्या लाखनवाडा गावातून सुरू झालेलं हे अभियान आता संपूर्ण जिल्ह्यात राबवलं जातंय. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कदमापूर येथील उपक्रमशील शिक्षक राजेश कोगदे हे वासुदेवाची वेशभूषा करून गावोगावी फिरत आहेत. पारंपरिक संस्कृतीच्या माध्यमातून थेट पालकांच्या मनाला साथ घालणारा हा प्रयोग सध्या बुलढाण्यात कौतुकाचा विषय ठरलाय. शाळांची पटसंख्या आणि गुणवत्ता वाढवण्यासाठी सुरू झालेलं हे पाऊल नक्कीच कौतुकास्पद आहे. 2 जून रोजी आपल्या राज्याचे शिक्षण मंत्री माननीय भुसे साहेब यांनी राज्यातल्या सर्व माननीय जिल्हाधिकारी, माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी आणि शिक्षण विभागातल्या सर्व अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेऊन जिल्हा परिषद शाळांच्या पटसंख्या वाढीसाठी आणि गुणवत्ता विकासासाठी अमूल्य अशा सूचना दिलेल्या होत्या. त्या सूचनांच्या अनुषंगाने आम्ही बुलढाणा जिल्ह्यामध्ये विविध प्रकारचे उपक्रम गुणवत्ता वाढीसाठी आणि पटसंख्या वाढीसाठी राबवत आहोत. त्याच उपक्रमांचा एक भाग म्हणून आपण बुलढाणा जिल्ह्यामधला पहिला कार्यक्रम खामगाव तालुक्यातल्या लाखनवाडा या गावामध्ये आज घेतोय आणि या कार्यक्रमाच्या निमित्ताने आमचे उपक्रमशील शिक्षक राजेश कोगदे यांनी वासुदेवाच्या रूपामध्ये घरोघरी जाऊन आपल्या पाल्यांना जिल्हा परिषद शाळेमध्ये दाखल करण्याचं आवाहन आज केलेलं आहे. मी जिल्ह्यातल्या सगळ्या पालकांना, ग्रामस्थांना आणि सन्माननीय लोकप्रतिनिधींना या निमित्ताने विनंती करू इच्छितो. आपण जिल्हा परिषद शाळेच्या गुणवत्तेवर 100% विश्वास ठेवावा. आपल्या पाल्याच्या 100% प्रगतीची आम्ही आपणास हमी देतो आणि आपण जिल्हा परिषद शाळेमध्ये प्रवेश घ्यावा. बुलढाणा जिल्ह्यामध्ये NMSच्या परीक्षेमध्ये अतिशय उत्तंग अशा प्रकारचं यश आमच्या जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांनी मिळवलेलं आहे. नवोदयच्या परीक्षेमध्ये 80 पैकी
38 विद्यार्थी जिल्हा परिषद शाळेचे दाखल झालेले आहेत. ही जिल्हा परिषद शाळेसाठी अभिमानाची आणि कौतुकाची बाब आहे. म्हणून पालकांना मी पुन्हा आवाहन करू इच्छितो की आपण आपल्या पाल्याचा प्रवेश जिल्हा परिषद शाळेमध्ये निश्चित करावा. आमचे शिक्षक घरोघरी येऊन आपल्या पाल्याच्या प्रवेशासाठी प्रयत्न करत आहेत. त्यांच्या प्रयत्नांना आपण दाद द्यावी आणि आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करावा. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी माननीय गुलाबरावजी खरात साहेब, जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी प्राथमिक माननीय विकास पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनामध्ये जिल्हा परिषदेच्या शाळांच्या पटसंख्या वाढाव्या यासाठी जिल्हाभरात विविध उपक्रम राबवण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून खामगाव पंचायत समितीमध्ये सुद्धा पटसंख्या वाढावी यासाठी उपक्रम राबवण्यात येत आहे. आज त्या माध्यमातून लाखनवाडा या गावामध्ये राजेश कोगदे सर यांनी वासुदेवाच्या भूमिकेतून जिल्हा परिषदेची पटसंख्या वाढावी यासाठी जनजागृती केली आहे. ते करत आहेत आणि जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांसाठी ज्या विद्यार्थी लाभाच्या विविध योजना राबवत आहे, तसेच गुणवत्ता वाढीसाठी जे विविध उपक्रम राबवले जात आहे, जसे ज्यामध्ये मिशन झेड हा एक उपक्रम माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या संकल्पनेतून राबवला जात आहे, ज्यामध्ये नीट आणि JEEच्या माध्यमातून डॉक्टर व इंजिनियर जिल्हा परिषदेच्या शाळेतून जास्तीत जास्त घडावे यासाठी प्रयत्न केले जात आहे. तर असे अनेक उपक्रम जिल्हा परिषदेच्या माध्यमातून राबवण्यात येत आहे आणि ते वासुदेवाच्या रूपामध्ये राजेश कोगदे सर जनतेपर्यंत पोहोचवत आहे. यामुळे निश्चितच जिल्हा परिषदेच्या शाळेची पटसंख्या वाढण्यास मदत होईल असं वाटते. पालकांना काय नेमकं आवाहन करा? पालकांना आवाहन हेच कराल की जिल्हा परिषदेच्या आणि शासकीय शाळांमध्ये अतिशय दर्जेदार शिक्षण दिलं जात आहे. अभ्यासक्रम सुद्धा CBSEच्या तोडीचा म्हटल्यापेक्षा त्यापेक्षाही सरस दर्जाचा निर्माण झालेला आहे. त्याचा लाभ नागरिकांनी आणि पालकांनी घ्यावा, आणि कुठलाही यामध्ये संकोच ठेवू नये की इंग्रजी माध्यमाच्या शाळेतूनच चांगलं शिक्षण मिळेल. जिल्हा परिषद आणि शासकीय शाळांमध्ये सुद्धा अतिशय दर्जेदार शिक्षण मिळते, हेच या माध्यमातून मी पालकांना सांगेन. पारंपरिक संस्कृती आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा हा संगम पालकांचे मनपरिवर्तन आणि जिल्हा परिषद शाळांचे चित्र बदलणारा ठरेल यात शंका नाही. वरिष्ठ अधिकारी आणि शिक्षकांच्या या अनोख्या प्रयत्नांमुळे आता सरकारी शाळा पुन्हा एकदा विद्यार्थ्यांच्या किलबिलाटाने गजबजताना दिसतील अशी आशा करूयात. निर्भीड स्वराज्य ब्युरो, बुलढाणा. बुलढाणा जिल्ह्यातील महत्त्वाच्या घटना आणि घडामोडी पाहण्यासाठी तुम्ही निर्भीड स्वराज्य या चॅनलला अद्यापही सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच जाऊन सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. आणि फेसबुक पेजला शेअर आणि लाईक करा. पाहत राहा निर्भीड स्वराज्य.